आपल्यासाठी खूप मोठी येईल. तर उशीर झालाय, चला पळते पळते, संध्याकाळी भेटूया. बरं आलास चहा प्यायला. मी म्हटलं आता गाडी आणायला गेला. आणली गाडी? काय रे उठलात? गुड मॉर्निंग. काय करताय? काय खाताय? हां, चिमण्यांसाठी ठेवलेत तांदूळ. झुलतात आहेत चांगले. कसे आहेत सगळे? प्रिया स्लोली चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला, खारुताईंना दाणे टाकून झाले, चिमण्यांना दाणे टाकले आहेत, त्यांच्यासाठी शेंगा ठेवल्यात खारुताईसाठी, पिल्लांसाठी. आणि कुठे आहेत माहिती आहे का पिल्लं? हे बाल्कनीमधलं हे जे कपाट आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्या टॉपला हे डोअर आम्ही उघडतच नाही. तिला तिथून मागून जायला जागा आहे, कारण तिथे पाईप आहे ड्रेनेजचा ना, त्याच्यामुळे थोडी जागा ठेवली. तिथे तिने केलीत पिल्लं. आणि मस्तपैकी ह्या मडक्यातलं पाणी पितात, ह्या झुल्यावर इथे झुलतात, खेळतात, ह्या गवतावर बागडतात. त्याचा खाऊ संपला, आता थोडीशी चपाती राहिली आहे बघा. खाऊ आणि पाणी ठेवलं त्यांना बघा. ठेवला खाऊ की लगेच आली. आता या दिवसभर इकडेच अशा खेळत असतात, बागडत असतात. आम्ही कुठे असतो घरात. अहो, गावावरून आले आणि येताना बघा सासूबाईंनी काय काय दिले. वांगी आमच्या शेतातलीच, म्हणजे घराच्या बाजूलाच लावलेत ना, आणि इतकी टेस्टी असतात ना, कारण ताजी आहेत ना ती. मिरच्या, हा ज्योतिबाचा प्रसाद दिला आहे, नारळ फोडलेला. ही हळद, मी विकतची हळद नाही वापरत, ही गावावरून येते हळद. हे सासूबाईंनी ते बेसन पीठ करून दिले, ज्याच्यामध्ये मी म्हटलं ना मागे त्याला खूप चव असते. त्याच्यात ते धणे जिरे असं काय काय भाजून घालतात. आणि हा आपला खाऊ जत्रेतला. तर आलेलं आता हे सगळं लावून घेते. गावावरून काय पण आलं ना असं भेट, गावची भेट, की इतका आनंद होतो ना, की असं हे सगळं ताजं ताजं खायला मिळतं. म्हणजे गावावरून अहो येणार की मी विचारते काय काय आणलं, काय काय दिलं. आले की ते पिशवी काढून समोर ते ओततात. हे बघ हे सगळं दिलं आहे. आता या वांग्याचं मस्त भरीत वगैरे आता बनवणार, वेळ मिळेल तसा. सासूबाईंनी लसूण पण सोलून दिले आणि छोट्या पावट्यांचे शेंगा पण निवडून दिलेत, म्हणजे मला डबा करायला बरं, पटकन सोलायला वेळ नसतो म्हणून देतात ते असं सगळं करून. त्यांना माहिती आहे ना जॉब करतो तर आपल्याला वेळ नसतो हे सगळं करायला. थोडंफार तरी त्या काही ना काहीतरी देतात, म्हणजे गेल्या गेल्या हिला काहीतरी भाजी करायला होईल म्हणून. बघा, गोष्ट छोटी पण आपल्यासाठी खूप मोठी आहे ती. आज बनवले चवळी बटाट्याची रस्सा भाजी. एकीकडे चपात्या करून झाल्यात, चहा ठेवल्यात, अहो जातील, मग त्यांच्यानंतर मी. चला, टिफिन भरलाय, आता निघायची तयारी करते आणि भेटूया परत संध्याकाळी. काहीतरी सांगायचं असतं, शेअर करायचं असतं ना, मग तुम्ही वाट बघा आज मी काय बोलणार आहे संध्याकाळी. तर उशीर झालाय, चला पळते पळते. गडबड झाली सगळी. असा कधी व्हिडिओ बनवते ना वर्किंग वेळेला तर घाई होते. ठीक आहे, पोचणार वेळ, निघाली, पण कसं 5 मिनटं आधी जाऊन बसते की बरं असतं ना. आणि तेच बघा अशी तांबाडा बांधते, कारण स्वयंपाक करताना आपण वर बांधतो ना गरमीमुळे, तर सगळे वाकडे तिकडे झाले की तसंच काय केलं निघाली आता. चला भेटूया संध्याकाळी. आत्ताच आले, आज थोडी लवकर आले. 10 मिनटं जरी लवकर घरी आलं ना तरी खूप फरक पडतो. म्हणजे जर आपण ट्रेननी प्रवास करतो असू, बसने, वर्किंग असतील, तर एखाद दिवशी आपल्याला जर 15-20 मिनटं लवकर घरी यायला मिळालं तर असं वाटतं हा आपण खूप लवकर आलो आहे, मग आपलं सुचतं आज आपल्याला हे काम करून घेऊया, लवकर आलो आहे. तर तसं आज माझं झालं आहे. मी पहिल्यांदा किचनमध्ये येते, मला किचनचा प्लॅटफॉर्म क्लीन लागतो, चहा लागतो ना. आकाश घरी असला की एक फायदा असतो, तो भांडी लावतो, म्हणजे धुतलेली असतात ती, फक्त लावायची असतात सुकल्यावर, कपडे सुकत घालतो, मशीन लावतो, त्याच्यामुळे ते कामाचं एवढं टेन्शन नसतं. तर आता आली आहे लवकर तर त्याचा फायदा घेते, 15-20 मिनटं थोडा आराम करते, तोपर्यंत अहो येतील, मग चहा घेऊ सोबत. आणि इतकं गरम झालं ना, असं चिपचिप झालं आहे, फ्रेश होते, फ्रेश झाले. आणि आता मी सगळे सुकलेले कपडे आधी आत घेतले आणि कपड्यांच्या म्हटलं घड्या घालून ठेवाव्यात, कारण आता बेडवर एवढा पसार आहे की मला आराम करायला पण जागा पाहिजे ना. आता मस्तपैकी आराम करायचा. 15-20 मिनटं अजून राहून नाही आला. माझी छोटी मोठी कामं झाली, कपड्यांच्या घड्या घालणं, जरा पसारा लावणं, टिफिन काढून ठेवले. शर्मिला आहे मदतीला म्हणून बरं आहे, पण बाकीचं तर असतंच ना खूप सारं. आणि आता आली आहे, थकली आहे खूप. कधी कधी प्रवासाचा त्रास झाला की पाठ वगैरे अशी कधी कधी खूप दुखते, थोडंसं रिलॅक्स व्हायचं. थोडा आराम केला, बरं वाटलं. तोपर्यंत शर्मिला आली. आज बऱ्याच दिवसांनी तिची माझी भेट झाली, कारण मी याच्या आधीच ती सगळं आवरून जाते ना. डॉक्टर के पास तुमको उस दिन बोला तुम गई नहीं
ऐसा क्यों दर्द हो रहा है मालूम है कि तुमको? ऐसा करने से ना दर्द कम हो जाए, एक्सरसाइज ऐसा। अभी तुम्हारा दर्द क्यों रहा है? वो हो गया, रोज रोज करके वो दर्द जाएगा। थोड़ी जैसे निकाला ऐसा लगता है, मैं चल ही नहीं पा रही इसके लिए। आटा ज्यादा हल्ले इसमें चप्पल कड़क डालती हो नहीं ना? कितना सॉफ्ट करा के लेती हम चप्पल, तो चप्पल कड़क रहेगा तो मैं शेष काम ही नहीं कर पाऊंगी, चल ही नहीं पाऊंगी। ध्यान दो, मेरा ऐसे ही हो गया था, मैं रोई थी। हाँ, आपको देखे ना, आपको इतना कष्ट था और उठा के लेके आए थे, 5-5 हजार का इंजेक्शन दिया था डॉक्टर ने। आज शर्मिलाबरोबर थोड्या गप्पा केल्या आणि तिचे ना टाचा खूप दुखतात आहेत आणि तिला मी म्हटलं की एक्सरसाइज कर किंवा गरम पाण्यात मीठ टाकून पाण्यात पाय बुडवून ठेव। मागे मी तिची डॉक्टरची अपॉइंटमेंट पण घेतली होती, पण काय तिला जायलाच मिळालं नाही आणि ती गेली पण नाही, घाबरते। तर हे कसं आहे माहिती, हे वय असं असतं, मेनोपॉजमध्ये थोडा हा त्रास लेडीजना होतोच, काय करणार। आज जरा थोड्या वेळ होता तर तिच्यावर ह्याच आपल्या सुखदुःखाच्या गप्पा। शेवटी काय, तीही वर्किंग आणि मी पण वर्किंग, तिचं काम हे, माझं काम ते, शेवटी प्रत्येक स्त्रीचं असंच आहे, स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही, असं आहे। साऱ्या घरादारासाठी करेल। आणि शर्मिलाचं माझं कसं माहिती काय, तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना, तसं आहे। कधी कधी होते चिडचिड, मग त्या दिवशी दोघी पण शांत असतो, मग नॉर्मल होतो दुसऱ्या दिवशी। अहो आलेत आता, संध्याकाळचा स्नॅक्स थोडंसं काहीतरी लागतं चहाबरोबर, तर त्यांच्याशी गप्पा मारतात, चहा घ्यायचा। आणि आकाश कुठे बाहेर गेलाय त्यामुळे दोघंच घेतोय चहा, तर नाहीतर तो पण असतो संध्याकाळी। ती एक जरा गप्पांची मैफिल रंगते, थोडंसं दिवसभराचं काय काय सांगायला। बरं आलास चहा प्यायला, मी म्हटलं आता गाडी आणायला गेला। आणली गाडी? हो आणली। काय करावं दिली ती? सर्व्हिसिंगला दिली। दे कडे चहा होते का, घेतोस? घेतो मी, घेतो। ये आत्ताच आम्ही घेतलाय, ये। चला चहा पाणी झाला, आता स्वयंपाक म्हणजे शर्मिला चपात्या करून गेले, सलाड कट करून गेले, आता मला कुकर लावायचा आहे भाताचा आणि काहीतरी भाजी आमटी बनवायची। पण असा विचार केला आहे की आज कढी बनवायची, तर मला कढी तर खूप आवडते आणि आईच्या पद्धतीची कढी, म्हणजे एकदम साधी करायची आमची आई, पण आम्हाला खूप आवडायची ती। मी कधी पण माहेरी गेली ना की आईला सांगते कढी बनव तुझ्या हातची, साधी असते। त्या कढीमध्ये काय असतं माहिती आहे का, फक्त हिरवी मिरची आणि लसूण आणि कढीपत्ता एवढंच, आणि बघा हे ताक, त्याच्यामध्ये बेसन पीठ घालून ठेवलेलं आहे। आता त्याला फोडणी द्यायची आणि साधी सिंपल जिऱ्याची फोडणी द्यायची, कढीपत्ता वगैरे हे सगळं घालून करायची, हळद टाकून। तर कढी करता करता थोडंसं मनातलं बोलायचं आहे तुमच्याबरोबर। काय तर मी हे जे व्हिडिओ करते की नाही, हे मला आनंद देतात, मला छान वाटतं आहे, आणि जोपर्यंत आनंद मिळते तोपर्यंत हे करत राहणार मी। कदाचित एखाद दिवशी असं होईल की मला यातनं आनंद मिळायचं बंद होईल किंवा माझा आनंद दुसरीकडे कुठेतरी मला मिळेल, कदाचित काही वर्षानंतर, काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर सुद्धा आकाशचं लग्न झालं, नातवंड आली, मी त्यांच्यात रममान होईल, माझ्या आवडीनिवडी बदलतील, मग तो दिवस माझा शेवटचा व्हिडिओ कदाचित असेल, किंवा कदाचित मी माझ्या नातवंडांबरोबर व्हिडिओ बनवेल, माहीत नाही ना पुढचं काय होणार। ज्या गोष्टीतनं जोपर्यंत आनंद मिळतोय तोपर्यंत ती गोष्ट करत राहायची। तर तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ बघता, तुम्हाला आनंद मिळेपर्यंतच बघणार, ज्या दिवशी तुम्हाला नाही वाटणार याच्यामध्ये इंटरेस्ट, तर तुम्ही काय करणार, तुमचा आनंद दुसरीकडे शोधणार, दुसरे व्हिडिओ बघणार। माणसाची प्रवृत्ती आहे की माणसाला ज्यात आनंद मिळतो ना तिथे माणूस थांबतो, तिथे रेंगाळतो। एखाद्या गोष्टीतला इंटरेस्ट संपला की माणूस हळूहळू पुढे निघून जातो किंवा दुसरी गोष्ट शोधतो, असंच आहे हे। तर चालू ठेवायचं जोपर्यंत आनंद आहे। कदाचित रील्स वगैरे मला तर खूप आवडतात करायला, त्या तर मी करतेच आहे, पण कसं असतं काही कालांतराने असं होतं का मला माहीत नाही, की वयोमानानुसार किंवा काही जबाबदाऱ्या किंवा काय माहीत नाही कसं काय असतं, पण आनंद मिळते तोपर्यंत मात्र काय मी हे व्हिडिओ बनवणं सोडणार नाही। चला कढी अशी मस्तपैकी फोडणी देऊन झाली, आता तिला कसं माहिती आहे ना, हलवत राहावं लागतं थोडंसं, नाही तर ती फुटते। पूर्वी ना कढी वरण हे प्रकार आवडायचे नाहीत, येल्लो, त्यांना सगळं लाल लाल भाजी, तिखट, झणझणीत, पण आता त्यांना सवय झाली, ते पण आवडीने खातात। झालं आता स्वयंपाक करून, स्वयंपाक म्हणजे काय केलं, भात आणि कढी, सलाड वगैरे सगळं शर्मिला करून गेलेली, भाजी आहे, असंच ॲडजस्ट करतो आम्ही। आणि आता उन्हाळा असल्यामुळे चालतं कढी, तर असं साधं सुद्धा दिवस आहे माझा, काही वेगळं नाही रुटीन। आठवड्यात 2 वेळेस ब्लॉग करते, फक्त माझं काय निमित्त असतं त्या निमित्ताने तुमच्याशी काहीतरी बोलायचं, गप्पा करायच्या, बाकी काही नाही।
जी चाकोरी आहे त्याच्यातनंच जायचं, त्या ट्रॅकमधनंच जायचं, त्या ट्रॅकमधनंच परत यायचं. आता वॉकला जाऊन येते. आणि कढीबरोबर खरं तर भजी छान लागतात, पण आमच्याकडे म्हटले भजी नको, आता फक्त कढी आणि सकाळची थोडीशी भाजी आहे ना. चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असेच गप्पांच्या कट्ट्यावर. बाय.